आंबोली टेपाचीवाडी येथील रामदास देवराम भालचिम यांच्या शेळीवर काल रात्री 4 वाजता हल्ला झाला. या भागातील परिसरात बिबटे मोठ्या प्रमाणात असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. दिवसा देखील या भागात बिबट्याची भीती असते. रामदास देवराम भालचिम यांनी इतर पुढाऱ्यांना व सध्या जे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत त्यांना देखील फोन केला, मात्र कोणीही फोन उचलला नाही, असे रामदास देवराम भालचिम यांनी सांगितले. मात्र देवराम लांडे यांना फोन केला, त्यांनी तात्काळ फोन उचलला व भालचिम यांच्या घरी घडलेली हकीकत त्यांनी सांगितली. देवराम लांडे हे सकाळी आंबोली येथे हजर झाले. या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भालचिम यांना तात्काळ मदत मिळावी, असे देखील लांडे यांनी सांगितले. या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत असून या ठिकाणी पिंजरे लावावेत, असे देखील लांडे म्हणाले. या भागातील लोक बिबट्याच्या भीतीमुळे घराबाहेर निघताना घाबरत असतात. एवढी मोठी दहशत या बिबट्यांची आहे. येथील नागरिकांनी सांगितले की आमच्या भागात बिबट्याची दहशत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे वन खात्याने त्वरित दखल घ्यावी, असेच देखील त्यांनी सांगितले. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होताना दिसत असून काही ठिकाणी हल्ले देखील होताना दिसत आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील लोक ही भीतीच्या छायेत वावरत आहेत. या बिबट्याचा लवकरच बंदोबस्त करावा, असे देखील लोक सांगत आहेत. देवराम लांडे हे प्रत्येक वेळी कुठे बिबट्याचे हल्ले तर कुठे अन्याय अत्याचार, काही ठिकाणी महिला मजुरांचे पैसे बुडवले तरी देखील देवराम लांडे मदतीला नेहमी तत्पर असतात. कोणतीही जातपात न मानता प्रत्येकाच्या संकटात देवराम लांडे हे धावून जातात. आज देखील आंबोली येथील रामदास देवराम भालचिम यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगी ते धावून गेले व त्यांना भेट देऊन सर्वतोपरी नुकसान भरपाई वन खात्याकडून मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन यावेळी दिले. आवाज येत होता का? येत होता. गुरकत होता का? हा. दान करतोय का? करतो होता. हा? तुम्ही ऐकलं का? ऐकलं होतं. कधी खाली शाळी? काहीतरी 4-5 दरम्यान. अच्छा. म्हणजे वाईट आहे. काल खाली सांग काल 4 वाजता. उजेडातच म्हणायचं नाही. जनावर एकत्रच नेतंय. रितसर वन विभागाला आपण खरं तर कळवलेलं आहे. वन विभागाचे निर्मल साहेब या ठिकाणी आले आहेत. यांचा रितसर पंचनामा होईल आणि तुम्हाला जशी मागे नुकसान भरपाई भेटली होती अशीच नुकसान भरपाई भेटण्याच्या दृष्टिकोनातून हे वादळ तुमच्या पाठीचे आहे. कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही. शेवटी तो वाघ आहे आणि वाघाच्या भीतीनं खरं तर आता भीती निर्माण झाली. बारीक बारीक पोरं अशी बाहेर काढायचं भीती वाटते. तर वाघ काय करतो, आता आपण मागे खाली पूर्व भागाने पाहिलं, कधी लहान मुलाला उचलतो, पोरगा खेळत असेल तर मागून डायरेक्ट मुंडका धरतो आणि अशा प्रकारचं खरं तर या वाघाच्या भीतीमुळे आपण या ठिकाणी गेले आहेत. मी चव्हाण साहेबांना ऐकून गेल्यावर लगेच फोन लागत नाही याचा लाभ. आमची एकूण मुलं 20 शाळेत जातात, छोटी छोटी, आणि एक तर रस्त्याच्या कडेने बंद आहे ते जंगलातून. मग तुम्ही पिंजऱ्याला बोलवा लावायला सांगा. आमची मागणी अशी आहे का तुम्ही पिंजरे वन खात्याला मागून घ्या आणि पिंजरा लावून वाघ पकडून द्या, असं मागणी. ही छोटी छोटी लेकरं काय करणार, अंगणवाडी जातात, मराठी शाळेत, जिल्हा परिषदला. मग आम्ही काय करायचं सांगा ना. आज एवढे भर दिवस जायचं असून सुद्धा फक्त हे म्हशी वाळवायला गेलं तर शेळी त्या साईडला खाली. मग सांगा काय करणार मग? एवढं अंतर जाऊ द्या. काय करणार सांगा ना. छोटी छोटी मुलं काय करणार? एवढंच अंतर होतं. फक्त म्हशी वाळायला वारड्या केल्या. शहरात त्या साईडला होत्या. आणि छोटी छोटी लेकरं काय करणार सांगा तुम्ही शाळेत जाताना. काठी घालता का काय आज करता? एवढं बरीच कळलं नाही. आम्ही काय जर करायचं, जीवन कसं जगायचं आम्हाला चिंतित सोडून कळलं. आपल्याकडे जर हल्ला केला तर काय करणार? आणि 2-3 महिने गाडी उघडत आहे मागून ती. 2-3 महिने गाडी रात्रीचं येत नाही मी. लाईट तेवढंच ती लाईट आपण आणि बंद आहे सगळं. तुमचं मागणी सांगा मला, तुम्हाला काय काय सुविधा केली वगैरे. वन खात्याला पिंजरा आणून हे वाघ पाहिजे तर शेळी तिथे लावा पिंजऱ्यापाशी आणि वाघ पकडून पिंजऱ्यात टाकून ठेवा. हा कधीपासून वाघ येतात? आता गेल्या वर्षी 8 शेळ्या झाल्या, हा. तेव्हापासून वाघाने रहिवासून झाला. आता दिवसाढवळ्या शेळ्या पकडायला लागलाय. कुत्रा खातो, कुत्रा खातोय, म्हणजे समोर कोंबड्या पण खातोय. हे बघा हे पडवीत नाही का इकडून कोंबड्या पकडतात. इथं उडाला होता.
कोपऱ्या कोपरीचा तिथून कोंबड्या पकडून नेल्या. मग आता जगायचं जीवन कसं काय? आता पोरांची तर भीतीच निर्माण झाली, शाळेत पाठवा का नाही. ठीक आहे, आपण या ठिकाणी आंबोलीला टेपाच्या वाढला होता. आता या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांचा पंचनामा करतील. तुम्हाला ती नुकसान भरपाई भेटू. तुम्ही मला इकडे असेल, तुम्ही पंचनामा कधी पिंजरा लावणार? काय लगेच उद्यापर्यंत आपण लावून टाकू. मला उद्या सकाळी पण तिथे पिंजरा लागला पाहिजे. पिंजऱ्यामध्ये बंदूक ठेवा आणि हा वाघ पकडल्याशिवाय इथलं भीतीचं वातावरण लोकांचं जाणार नाही. कारण आमची लहान लहान पोरं ते झाल्यावर रस्त्याने वन खात्यातच रस्ता करून गेलेले. एवढे लांबचं त्यामुळे नसते. तिथून आम्ही पोरं आपली काय 10-15 शाळेत जायला बरं, लागतात. आम्ही ही अंगणवाडी पोरं शाळेत जातात. साठी होतो, एक मैतीला गेलो होतो. पण तर कैलास नवरे असतील, अंकुश शेळके असतील आणि आम्ही सगळी मंडळी करतात. सरपंच साहेब माझ्याबरोबर होते. आम्ही या ठिकाणी तात्काळ आलो. या ठिकाणी आल्याच्या नंतर मी लगेच फोन केला निर्मल साहेबांनी. ते पण लगेच आले आणि ते आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. शक्यतो सोबत दोघं जण सोबत असावेत घरातले माणसं. लहान मुलांना शक्यतो शेतामध्ये नेण्याचं टाळावं आणि जर घेतलं तर त्याच्याकडे लक्ष असावं व्यवस्थित. आणि लहान मुलं कुठेही शाळेत किंवा अंगणवाडीत पुढे जात असतील तर ग्रुपने पाठवावं, एक मोठं माणूस त्यांच्यासोबत असावं. तसेच काही कसला काय वाटलं वगैरे की आहे वगैरे असं काही तर आपला माझा नंबर आहे बऱ्यापैकी सगळ्यांकडे. फोन करायचं काय विषय असेल तर. पिंजरा ज्या ठिकाणी पिंजऱ्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण पिंजरा लावण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या सूचनेचं आम्ही पालन करू. पण तुम्ही आता या तुमच्याकडं शेळीचा पंचनामा हा व्यवस्थित करा. कारण या शेळीला ही गाभणी शेळी माझ्या माय बघा, आता बघू शकताय ही गाभणी शेळी असल्यामुळं हिला 2 बकरं होतात. मग 2 बकराची आणि ती शेळीची खात्रीशीर शेळी तिचा पंचनामा करून आम्हाला 20,000 रुपयाचं नुकसान भरपाई. 2 बकरा झाले असतील तर 10,000 हजारला एक बकरू जाईल. तर आमची मागणी तुमच्याकडे वन विभागाची आहे. मी चव्हाण साहेब तुमचे तालुका अधिकारी अत्यंत कार्यक्षम आहेत. त्याने ज्या ज्या वेळेला मी पंचनामे केले त्या त्यावेळेला चव्हाण साहेबांनी त्या शेतकऱ्याला शेळींची भरपाई दिलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला काय होईना 10,000 रुपये त्या टायमाला सरसकट बारीक मोठी शेळींची तुम्हाला नुकसान भरपाई भेटलेली आहे. तुम्हाला नुकसान भरपाई भेटणारच आहे, तुम्ही काळजी करू नका. थोडीशी आता माझी गडबड आहे तरी आपण निश्चितपणे मला फोन केला, मी आलो. त्याबद्दल खरं तर आपण पंचनामा करून तुम्हाला पुढच्या दृष्टीने मी करतो. ठिकाणी ज्या आदिवासी भागामधला आणि डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा गरीब शेतकरी आणि गरीब शेतकरी असताना ज्या जीवन त्याचा परपंच चालवणारा असतील आणि ज्या शेळ्या मेंढ्या काय असतील जनावरा त्याच्यावरच आमचा कुटुंब निर्माण होणार आहे. कारण परिस्थिती अशी, पण ह्या परिस्थितीला जे काही गोष्टीला जे धावणार आहेत, खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी नेता जर असेल तर देवराम शेठजी लांडे साहेब आणि त्या जर धावत प्रत्येक ह्या वाडीमध्ये जवळजवळ सगळ्यांची घटना झाली आणि साहेबांनी त्याच्यावर लक्ष टाकल्यानंतर निम्या रानामध्ये चढून गेले डोंगराला आणि डोंगरावर नेत असताना त्या शेतकऱ्यांची त्यांनी नुकसान ती भरपाई मिळून दिली. आणि इथून पुढं आता जरी अध्यक्षांना टाईम नसेल परंतु आम्हाला खात्री आहे कार्यकर्त्यांना की या आदिवासी भागामध्ये एखादा छोटा मोठा असो गोरगरीब असो त्याची जाण ठेवणारा एक खऱ्या अर्थानं आमचा आदिवासी नेता आहे. आणि त्या नेत्याला आता इथून पुढे जे चाललंय आपला ही रणधुमाळी, ह्या रणधुमाळीमध्ये माझा संपूर्ण आदिवासी पट्टा आणि माझा गाव माझी वाडी ही अध्यक्ष साहेबांच्याच पाठीशी राहील. आणि या ठिकाणी मी आल्याबद्दल त्यांना ह्या माझ्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आंबोली गावच्या सुद्धा वतीनं की या ठिकाणी अध्यक्ष साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार, माझे नाव नंदा रामदास घालचे. आमचे दादा खरं तर म्हणले तर चौरंगी चिराचे आमच्यासाठी कुठं पण असू द्या. सकाळी आम्ही फोन केला, आमची शेळी काल 4 वाजता वाघाने खाली. आम्ही वन खात्याला फोन केला, दादांना फोन केला, दादा लगेच धावून येतात आमच्यासाठी. किती गडबडीत असू द्या. आता सध्या इलेक्शनची वेळ आहे तरी पण ते वेळ काढून आमच्या गोरगरिबांसाठी ते धावून येतात. आणि आमच्या मुलांना शाळेत जाण्याची इतकी भीती निर्माण झाली की अंगणवाडी जायला तरी अर्ध्या तासचा असते आणि तिथून मुलं म्हणजे जंगलच लागते फॉरेस्टच. मग आमच्या मुलांनी जायचं कसं यायचं कसं शाळेमध्ये हे तर आम्हाला भीतीच निर्माण झाली. त्याच्यासाठी आम्ही वन खात्याला असं सांगतोय, दादा तुम्ही म्हणजे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते आम्हाला म्हणजे बाहेर निघायलाच आता 4 वाजता शेळी झाली. म्हशी इकडे फक्त फिरवायला गेले ते
आणि शेळ्या अशाच राहतात. काय करणार शेवटी, जरी असले तरी पण विलाज चालू शकलं नाही. बस आरडाओरडा केला पण वाघाने काय शेळी सोडली नाही. जीवा मारून टाकली. धाडसच होईना त्याच्यापर्यंत जायला. जाणार कसं, त्याला सोडायला गेला तर आपलं हल्ला नरक. करी. त्याच्यामुळे एकटा माणूस काय करू शकत नाही. बाबाने खाली आरडाओरडा ऐकला, आरोळा केला, पण तरी पण त्याने शेळी जीवा मारली आणि घेऊन गेला वरती. म्हणून तुम्हाला आम्ही फोन केला. तर तुम्हीच आमचे भाऊ आहेत, आम्हाला खात्री आहे, म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. मग आले गेले, फोन केला मी. बस उमेदवारांना पण फोन केला, दादासाहेब तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. पण आता तुम्हीच आहेत ते शेवटच्या क्षणाला. आम्हाला दुसरं कोणीच नाही आलं. कोणीच आलं नाही. आम्ही फोन केला, मी स्वतः फोन केला त्यांना, उमेदवारांना. असतील, मला काही नाव घ्यायचं नाही, काय नाही, माहिती झालं, त्यांना फोन लागला नाही, पण आतापर्यंत कोणीच आलं नाही. तेव्हा माझा भाऊ लांडे साहेब एक जिंदाबाद. आम्ही तुम्हालाच मत देणार, कुठं पण जाणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी बाबा सुद्धा इथं आहेत. बघा किती वय आहे बाबाचं? 85 वर्ष वय आहे. बाबा खर तर शेळीच्या उशाला बसलाय. जसं एखाद्या माणसाचं माहीत होतंय आणि माणूस त्या माणसाच्या उशाला बसतो, अशा प्रकारचं बाबा एवढं वय झालं 85, तरी बाबाची मागणी अशी आहे की मला माझ्या या कुटुंबाला ह्या खरं तर दिलं पाहिजे नुकसान भरपाई. कधी कधी लोक कमेंट करतात, देवराम लांडे गेला शेळीच्या मौतीला. अरे मी जर शेळीच्या मौतीला नाही आलो तर लोकांना नुकसान भरपाई भेटेल का? आता या मॅडमने सांगितलं ताईनी का मी सगळ्या उमेदवारांना फोन केला सकाळीपासून कालच्यावरून, कोणी इथं आलं नाही, त्यांचा फोनही उचलला नाही, आणि ज्यांना माहित झालं ते पण आले नाही. ते पण आले नाही असे त्या सांगतात, मला माहित नाही. आणि हे वरून मग इकडे ही बातमी आली का हिडूला, म्हणतात ते हिडू करताय आणि ते काय अरे हिडू करताय, पण तिथं अधिकारी येतात, तिथं अधिकारी पंचनामा केला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. जाऊ द्या, टीका करणाऱ्यांना करू द्या, काय बोलायचं बोल द्या. हे आदिवासी वादळ हे आयुष्यभर तुमच्या पाठीचे आहे, करत राहू. या ठिकाणी पश्चिम भागात कुठेही इकडे शेळी वाघांना खाऊ द्या, वादळ येणार. माणूस धरणात बुडू द्या, वादळ येणार. कोणाचे पैसे बुडू द्या, वादळ येणार. मग शोभायला तोरू जाऊ द्या, वादळ येणार. एखादा माणूस मोटरसायकलवरून जरी पडला तरी वादळ जाणार. एखाद्याला ठेच लागून पडला तरी माणूस जाणार. मी आताच एक खरं तर खडकवाडला दसकिऱ्या करून मी इथं आलोय म्हणून थोडं लेट झालो. माहित झाली, त्या माहिती झाली, मग सरपंच साहेब आपण आलो. धन्यवाद. तुम्हाला 100% नुकसान भेटणारच अशा प्रकारचा शब्द देतो. आणि निर्मल साहेब इकडे तुम्ही हा पंचनामा करून घ्या, काय असेल ते कागद लिहून घ्या. आणि मग वर मी साहेबांना, चव्हाण साहेबांना फोन करतो. यांना कमीत कमी 20,000 रुपये नुकसान भरपाई भेटली पाहिजे. ही शेळी खात्रीची आहे, कारण शेळ्यामध्ये प्रकार आहेत. 2 बकराची शेळी वेगळी, 1 बकराची शेळी वेगळी. ही खात्रीशीर शेळी आहे. हिची शिंग बघा, हे बघ रे, ही वेगळी. हिला आहे बरोबर. हे बघा शिंग आहेत ना, ही म्हणजे अशी भडूशी जातवार शेळी. हिला 2-3 बकरा होतात, त्याची नुकसान भरपाई करून घ्या. धन्यवाद. चला चला बाबा, घाबरू नका, तुम्हाला पैसे बाबा मिळून देणार. हे वादा मला कधी फोन करा. हा, त्यामुळे वादा तुमच्यासाठी धावणार आहे.